नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता आपण आर्टिकल 15 शिकणार आहोत आणि तुमच्या लक्षात येईल की आर्टिकल 15 आपण जे पुस्तकात वाचतो आणि जे बेअर ऍक्ट मध्ये वाचतो खूप मोठं अंतर आहे। काय असतं की भाषा आपल्याला अंडरस्टँड होत नाही किंवा खूपदा असं असतं की आपल्याला आर्टिकल पटकन वाचायचे, घाईनी वाचायचे, फॅक्च्युअल गोष्ट शोधायची, आकडेवारी शोधायची, घटना दुरुस्ती शोधायची, वर्ष पाठ करायचं, पुढे चालायचं। याचा नुकसान काय होतं माहिती का, जी आकडेवारी, जो फॅक्च्युअल डेटावर खूप कमी प्रश्न विचारले जातात त्यात तुमची सगळ्यात जास्त एनर्जी वाया जाते। तर असं होऊ नये यासाठी मी ज्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतोय, माझं म्हणणं आहे की तुम्ही तुमची रीडिंगची पद्धत सुद्धा त्या पद्धतीने जर केली तर तुम्हाला माझ्यासारख्या क्लासची, शिक्षकाची, कोचिंग क्लासची कधीच गरज पडणार नाही। फक्त महत्त्वाचं काय, तुम्ही तुमचं कॉम्प्रिहेन्शन इम्प्रूव्ह करणं खूप जास्त गरजेचं आहे। चला, आपला फोकस आहे आर्टिकल नंबर 15। थोडं इंटरेस्टिंग आर्टिकल आहे, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। काय म्हणते आर्टिकल 15, कशाबद्दल बोलतं? आर्टिकल 15 बोलतं, त्याच्यावर एक छोटासा पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे। आर्टिकल 15 आणि 16 ही दोन कलम कसे लक्षात ठेवायचे? आर्टिकल 15 हे सर्वसामान्य भेदभावाबद्दल बोलतं। आर्टिकल 15 हे सर्वसामान्य भेदभावाबद्दल बोलतं। तर आर्टिकल 16 हे सरकारी नोकऱ्यांमधील भेदभावाबद्दल बोलतं। आर्टिकल 15 म्हणतं तुम्ही सर्वसामान्य ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये, तर आर्टिकल 16 म्हणतं तुम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये। 15 सर्वसामान्य नोकऱ्यांमधील भेदभाव, 16 सरकारी नोकऱ्यांमधील भेदभाव याबद्दल बोलतं। हे काय आहे? आर्टिकल 15 काय म्हणतं तर पहा, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे। आता ज्यावेळी आपण या कलमाच्या आतमध्ये जाऊन याची ऍक्च्युअल वर्डिंग शिकू ना, त्यास तुमच्या लक्षात येईल की किती इंटरेस्टिंग पद्धतीने हे मांडलेलं आहे। फक्त गोष्ट काय की तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। तुम्ही त्याला फक्त जर वाचत गेलात आणि पाठ करत गेलात तर याला अर्थ नाही। पहा परत, राज्य याची डेफिनेशन आपण आर्टिकल 12 मध्ये स्टडी केलेली आहे। राज्य कोणत्याही नागरिकाला, याचा अर्थ मला सांगा, हे जे 15 नंबरचं कलम आहे हे परदेशी व्यक्तीला लागू होतं का? नाही लागू होत, कारण या ठिकाणी स्पेसिफिकली नागरिकाचं नाव, सिटीजनचं नाव मेन्शन आहे। तर दुसरा मुद्दा आपल्याला काय कळतो, आर्टिकल 15 राज्य संस्थेवर बंधन टाकतं। आर्टिकल 15 हे फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना ऍप्लिकेबल आहे, परदेशी व्यक्तींना आर्टिकल 15 ऍप्लिकेबल नाही। मग राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल, म्हणजे त्याला त्रास होईल, या प्रकारचा केवळ फक्त धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही। म्हणजे राज्य संस्थेने फक्त या कारणावरून भेदभाव करता कामा नये। आणि भेदभाव कोणत्या प्रकारचा असता कामा नये? जो प्रतिकूल होईल, जो त्रास देईल, या प्रकारचा भेदभाव करता कामा नये। म्हणजे राज्य संस्थेने या ठिकाणी निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशन करता कामा नये। निगेटिव्ह डिस्क्रिमिनेशन करता कामा नये। जर राज्य संस्थेने अनुकूल डिस्क्रिमिनेशन केलं, जर अनुकूल भेदभाव केला तर चालतो, पण प्रतिकूल भेदभाव करता कामा नये। ते पण फक्त केवळ या कारणावरून भेदभाव करता कामा नये, इतर कारणांवरून भेदभाव केला तर चालतो। पण भेदभाव कसा असावा? भेदभाव अनुकूल असावा, प्रतिकूल असता कामा नये। हा मेन मुद्दा त्यांनी सांगितला। मग त्यानंतर हे काय म्हणतं पहा, इथं लक्ष द्या। पहा दुसरा मुद्दा काय आला, केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणताही नागरिक, म्हणजे हे जी कारण आहेत यावरनं कोणत्याही नागरिकाला काय होता कामा नये? कोणत्याही नागरिकाला दुकानं, सार्वजनिक उपहारगृह, हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीची स्थानं यात प्रवेश करणं, म्हणजे तुम्ही या ठिकाणी प्रवेश करण्यावरनं बंधन टाकता कामा नये। त्यांना येण्या जाण्यावरनं तुम्ही अडवता कामा नये। आणि इथं काय दिले पहा, पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या निधीतून देखभाल करण्यात येणाऱ्या, पैशाने राखलेल्या अथवा सर्वसाधारण जनतेच्या उपयोगाकरिताच खास नेमून दिलेल्या अशा विहिरी, तलाव, विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते आणि सार्वजनिक वापराच्या जागा यांचा वापर करणे याबाबत कोणतीही निसमर्थता, दायित्व, निर्बंध किंवा शर्त यांच्या अधीन असणार नाही। म्हणजे राज्य संस्था या सगळ्या गोष्टींचा वापर करताना धर्म, वंश, जात, जन्मस्थान यावरनं भेदभाव करता कामा नये किंवा या ठिकाणी या लोकांनी येता कामा नये असं म्हणता कामा नये। पण
जो पहिला आणि दुसरा खंड त्यांनी सांगितलाय याला एक अपवाद आहे. या अनुच्छेदातील म्हणजे या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळं स्त्रिया व बालके यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. सो हा तिसरा पॉइंट काय आहे? हा तिसरा पॉइंट कलम 15ला अपवाद आहे. अपवाद म्हणजे काय? कलम 15 म्हणतं राज्य संस्थेने सर्वसामान्य ठिकाणी कोणत्याही पद्धतीने भेदभाव करता कामा नये. मात्र भेदभाव करता कामा नये असं म्हणलेलं आहे. यामुळे राज्य संस्थेने स्त्रिया आणि बालक यांच्यासाठी विशेष तरतूद करू नये असं बिलकुल नाही. आर्टिकल 15च्या अधीन राहून राज्य संस्था स्त्रिया व बालक यांच्यासाठी विशेष तरतूद करू शकते. स्त्रिया व बालक यांच्यासाठी विशेष तरतूद करत असताना या ठिकाणी कलम 15 त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं बंधन टाकणार नाही. याचा पुढचा पॉइंट काय म्हणतो? लक्ष देऊन पहा. चौथा पॉइंट काय म्हणतो? या अनुच्छेदातील किंवा अनुच्छेद 29 खंड 2 हे आपण नंतर पाहूया काय येतं. यातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांचा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला पहिला पॉइंट कोणत्याही वर्गाच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे कलम 15च्या अंतर्गत पहिला अपवाद आपण काय पाहितला? राज्य संस्था स्त्रिया व बालकांसाठी विशेष तरतूद करू शकते. दुसरा अपवाद आपण काय पाहतोय की राज्य संस्था सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांच्यासाठी सर्वसाधारण उन्नतीसाठी तरतूद करू शकतं. यामुळे भेदभाव झाला तरी चालतो. फक्त हा भेदभाव कसा असावा? सकारात्मक असावा, अनुकूल भेदभाव असावा, प्रतिकूल भेदभाव असता कामा नये. मग पुढचा खंड काय म्हणतो पहा. तर पाचवा खंड काय म्हणतो? या अनुच्छेदातील किंवा कलम 19चा खंड 1 उपखंड 6 यामधील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीला मागासलेला कोणताही वर्गाची उन्नती करता अथवा अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कायद्याद्वारे कोणतीही विशेष तरतूद करण्यास जेथवर या तरतुदी कलम 30चा खंड 1 मध्ये निर्देश दिलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांखेरीज अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये सोबत खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असोत अथवा अनुदान प्राप्त नसोत प्रवेश देण्यासंबंधी असतील तर तेथे राज्याला प्रतिबंध होणार नाही. मी पहा फरक सांगतो. या ठिकाणी हे कलम काय म्हणतं? या कलमातला हा खंड काय म्हणतो? तर या ठिकाणी शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास वर्ग, अनुसूचित जाती यांच्या सर्वसामान्य विकासासाठी राज्य संस्था विशेष तरतूद करू शकते. आणि या ठिकाणी हे काय म्हणतं? या ठिकाणी स्पष्ट करतं सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांच्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी. या ठिकाणी शैक्षणिक संस्थांचा उल्लेख नाहीये. या ठिकाणी मात्र काय आहे? शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी राज्य संस्था विशेष तरतूद करू शकते. फक्त राज्य संस्थेने केलेली विशेष तरतूद कुठं ऍप्लिकेबल असणार नाही? अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना ऍप्लिकेबल असणार नाही. कोणाला? अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना ऍप्लिकेबल असणार नाही. मात्र बाकी सर्वांना ही तरतूद लागू असणार आहे. आता इथे एक छोटासा पॉइंट मला तुम्हाला सांगायचा आहे. पहा आपण परत त्याला काय समराईज करूया म्हणजे क्लिअर होईल. आर्टिकल 15 काय म्हणतं? आर्टिकल 15 म्हणतं तुम्ही सर्वसामान्य भेदभाव करू नका. कोणत्या कारणावरनं? धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करू नका. हा भेदभाव करताना त्याने 3 अपवाद सांगितले. सो बेसिकली लक्षात घ्या कलम 15 मध्येच कलम 15ला 3 अपवाद आहेत. पहिला अपवाद काय आहे? राज्य संस्थेने नागरिकांबाबत भेदभाव करता कामा नये, पण हा भेदभाव करताना राज्य संस्था महिला व बालकांसाठी विशेष तरतूद करू शकते. पहिला अपवाद. दुसरा अपवाद, राज्य संस्था सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांच्या सर्वसामान्य उन्नतीसाठी भेदभाव करू शकते, चालणार आहे. आणि तिसरा अपवाद आहे, राज्य संस्था सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांच्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी भेदभाव करू शकते. फक्त शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश देत असताना राज्य संस्थेने हा प्रवेश अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये हे ऍप्लिकेबल असणार नाही, हे त्यांनी या ठिकाणी क्लिअर केले. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. लक्षात घ्या, थीम समजून घ्या.
थीम क्लिअर झालं की पुढचे पॉईंट करणं सोपं होतं. सर्वांना धन्यवाद.